दरेगावमध्ये हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे। एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरनं ठाण्यामध्ये येणार आहे। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे ठाण्यासाठी रवाना होतील। दरेगावातल्या मूळ घरातून एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहेत। ग्रामदेवतेचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर याच हेलिकॉप्टरमधून ते ठाण्यासाठी रवाना होणार आहेत। हेलिकॉप्टरनं शिंदे दरेगावातून ठाण्यासाठी निघतील। ही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। हेलिकॉप्टर साताऱ्यामधल्या दरेगावात पोहोचलेला आहे, दाखल झालेला आहे आणि एकनाथ शिंदे याच हेलिकॉप्टरमधून ठाण्यासाठी रवाना होणार आहेत। ग्रामदेवतेचं ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर या हेलिकॉप्टरमधून ते ठाण्यासाठी रवाना होतील। ही दोन दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टर आता साताऱ्यातल्या दरेगावात दाखल झालेला आहे। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचतील, हेलिकॉप्टरमध्ये बसतील आणि ठाण्यासाठी रवाना होतील। तत्पूर्वी एकनाथ शिंदे हे घरातून निघालेले आहेत। ग्रामदेवतेचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर हेलिपॅड जवळ ते जाणार आहेत। एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघणार आहेत। एकनाथ शिंदे हे 2 दिवसांसाठी दरेगावामध्ये गेले होते, विश्रांतीसाठी ते पोहोचले होते। त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आणि आता ते एकनाथ शिंदे ठाण्यासाठी रवाना होणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्याला याच हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदे येणार आहेत। हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरलेलं आहे, दाखल झालेलं आहे। एकनाथ शिंदे सध्या घरातून निघालेले आहेत। ग्रामदेवतेचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरमधून ठाण्यासाठी रवाना होतील।